मंडळी, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळची सुरुवात मी माझ्या तुळशीला पाणी घालून करत आहे. त्यानंतर आता मला मुलांचा टिफिन सुद्धा बनवायचा आहे आणि आमचे हे आता देवपूजा करत आहे, ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवते. सकाळ सकाळी किती छान वाटतं, मस्त वाटतं सकाळ सकाळी. हे बघा ना किती फ्रेश आहे आणि थोडंसं ना वातावरण थोडं पावसाळी आहे. बघू पाऊस पडतोय का काय काय कळत नाही आहे, पण मस्त वाटतं. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही पाहू शकता इथे देवपूजा चालू आहे सकाळ सकाळी. तोपर्यंत मी ना टिफिन करून घेते, कारण आता मुलांची शाळा आहे आणि मला पटापट सगळं आवरायचं आहे. माझा ब्रेकफास्ट होईपर्यंत, त्यांचा डबा होईपर्यंत ह्यांची देवपूजा झालेली आहे. मस्त स्कूलला जायची तयारी चालू आहे. आता ऑलमोस्ट लाईक 1 वाजलेले आहेत. आम्ही ब्रेकफास्ट करून जवळजवळ 9 वाजता आम्ही ब्रेकफास्ट केला. त्यानंतर मी काही खाल्लं नाही. उत्कर्षाला शोधतोय, पण ती इथे आरामात पुस्तक वाचत बसले. जेवायचं आहे की नाही? 1 वाजला. कसं आहे माहिती आहे, नंतर मग परत मुलांना आणायला जायचं असतं 3 वाजता, 3 सव्वा 3ला. आज आमच्या इथे स्विमिंग, कृष्णाला आहे ना 2 दिवसापासून सांगते मला की मला स्विमिंगला जायचं, पण मी म्हटलं होतं की ना आपलं बाळा पाणी आहे ना खूप खराब झालं आहे. सो आज मेंटेनन्सवाल्यांनी पाणी चेंज केलं आहे. तुम्ही बघू शकता आज एकदम ब्ल्यू पाणी झालेलं आहे. ती स्कूलला जातानाच आम्हाला सांगत होती की मला आज नाही, ती आल्यानंतर आहे ना असं एकच लावून बसलेली असते की मला स्विमिंगला न्या किंवा काही, तिला जे काही करायचंय. आणि ती जर सकाळी सांगून गेली तर ती एकच पकडून बसते. हे कोरफडचं झाड मी आणलेलं आहे. जसं तुम्हाला माहितीच आहे की कोरफडचा युजेस काय आहे. आपण फेसला पण लावतो, केसांना पण लावतो. आणि माझी स्किन खूप ड्राय आहे, त्याच्यामुळे मला केसांसाठी आणि स्किनसाठी हे खूप बेनिफिशियल आहे. त्यामुळे मी हे आणून ठेवलेलंच आहे. आतापर्यंत ह्याचे मी क्रीम वापरत होते, पण आता मला हे ॲलोवेरा जेल्स वापरत होते. हा, आता जनरल मला हे म्हणजे जे ओरिजिनल आहे ते मला वापरायचं आहे, त्याच्यामुळे मी आणलेले आहे. आज काय जेवायला? आज स्प्राउटची भाजी आहे, वाव. कढी आहे, ताक आहे, भात आहे आणि भाकरी करायची आहे मला. उत्कर्ष नेहमी इथे पक्ष्यांना पाणी ठेवते. ऍक्च्युली ना आम्ही इथे ना बघा एक छोटंसं घरटं लावलेलं आहे. त्याच्यामध्ये संध्याकाळची येतात. या घरट्यामध्ये ना संध्याकाळी चिमण्या येतात आणि हे पाणी सुद्धा पितात. इथे मस्त आंघोळ करतात त्या आणि पाणी पण पितात. आणि आता कसं गरमी असल्यामुळे मला ना असं वाटतं इथे त्यांनी घरटं केलं. हो एक घरटं केलेलं ना, त्याच्यामुळे ते येतात. आणि मग इथे त्यांना बिचाऱ्यांना पाणी ठेवते मी, कारण कसं आहे आता उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे पाण्याची गरज ही प्रत्येकाला आहे. आणि मला वाटतं हे झाड थोडं सुकलंय ना, त्याला बघा ना कसं आलंय. नाही, ते ऍक्च्युली मी रिपोर्टिंग केलं त्यामुळे तसं वाटतं ते. ओके. आणि हे कृष्णाचं आवडतं झाड, पण कृष्णाने ह्याच्यात फुलं काढलेली आहेत, तिला ते आवडतात म्हणून. अन्नपूर्णाचं झाड आहे. अन्नपूर्णाचं पान वापरतो आपण याच्यामध्ये, जिरा राईस किंवा भातामध्ये. जसा घरामध्ये वास सुटतो ना, पण तसं ते नाहीये. त्याच्यामुळे मी एकदाच आता यूज केलं, त्यानंतर मी परत नाही करणार. मी आता काय करणार, मी जर इन केस गावी गेलो, आम्ही बघू आता ह्या वर्षी जायचा प्लॅन नाही आमचा, पण जर झालं प्लॅन तर मग तिथून आणेन, किंवा मी कोणाला तरी आणायला सांगेन, म्हणजे ते बरं पडेल मला सुद्धा. ओके. उत्कर्षाला भाकरी तशी परफेक्ट नाही, पण ज्यावेळी ती करते त्यावेळी तिचं म्हणणं असतं की गरम गरमच खावं. म्हणून आम्ही आता जस्ट जेवायला बसणार होतो, त्याच्या आधीच ती म्हटली गरम गरम भाकरी बनवते, म्हणजे आपण गरम गरम सर्व करून खाऊ. काय आहे, मुलांचे टिफिन असल्यामुळे आणि पहिला कसं वर्क फ्रॉम होम नव्हतं, ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन ऑफिसमध्ये जावं लागायचं.
त्याच्यामुळे चपातीच बनवायची मी आणि भाकरीचा संबंध कधी असा आला नाही. पण आता ना मला पुरणपोळी येते, चपाती येते, पण भाकरी मी अशी ट्राय म्हणजे कधीतरी करायची, त्याच्यामुळे लाटून करायची मी. पण आता थोडं थापून, छोटी करते पण थापून करते, म्हणजे हळूहळू त्यांनी मी शिकेन सुद्धा मोठी करायला. बरेच व्हिडिओ बघितले उत्कर्षाने की ते हातावर थापून डायरेक्ट कशी, मला ते नाही. पण त्या गावच्या बायका ज्या असतात, इव्हन माझी मम्मी, माझी म्हणजे इव्हन माझ्या सासूबाई, ह्या सगळ्या म्हणजे इव्हन आमच्या इकडे सगळे थापून मस्त मोठ्या मोठे करतात. आमचे कोल्हापूरला मोठ्या भाकऱ्या असतात, पण मला नाही जमत आहे. आधी तर मला पीठ मळता पण यायचं नाही त्याचं व्यवस्थित, कारण ते मऊ पीठ लागतं आणि मला त्याचं व्यवस्थित थापता नाही यायचं. पण आता छोटी येते पण येते. हो, आधी जर ती म्हणजे जशी ती ट्राय करायची ना, त्यावेळी ती लाटून पण करायची, म्हणजे जशी आपण चपाती लाटतो ना तशी सुद्धा तिने भाकरी लाटून केलेली आहे. ट्राय केलं, डेफिनेटली ट्राय केलं तिने आणि सक्सेस झाला. हळूहळू मोठी पण होईल आणि पातळ सुद्धा होईल. गुड एफर्ट्स. आपण ट्राय केल्याशिवाय कुठली गोष्ट येत नाही. तसंच माझं पुरणपोळीचं पण होतं. मला आता पुरणपोळी अशी व्यवस्थित येते. येस, पुरणपोळी तर म्हणजे मस्तच. आणि आता ना त्यांनी जस्ट फरमाईश केली की उत्कर्षा भाकरी करतेस ना आता, तर त्याच्याबरोबर काय बनव बोललात तुम्ही मला? झुणका. येस, सो त्यांची फरमाईश आहे, तर मग मी आता फटाफट हे आवरून घेते भाकरी आणि मग झुणका करते. म्हणजे पिठलं मी तुम्हाला ते दाखवते सुद्धा की मी कसं करते ते. आणि भाकरी आवडते. उत्कर्षासाठी आहे ना मी परात घेतलेली आहे, पितळेची परात, पण तरी सुद्धा तिला ह्या ताटातच मळायला आवडतं. येस, मला दाखवते मी. तिला मी आहे ना एवढी छान पितळेची परात घेतलेली आहे, ही बघा. ऍक्च्युली काय आहे माहितीये का, ही परात मोठी आहे आणि आम्ही दोघच असतो. 2 भाकऱ्यांसाठी मला ही परात खूप मोठी वाटते, त्याच्यामुळे मी युजली ही परात घेत नाही. भाजी वगैरे साफ. पण या परातीची जी साईज आहे ती साईज सुद्धा तिने सिलेक्ट केली. मी म्हटलं होतं की छोटी घे, तुला कम्फर्टेबल पडेल. पण फॅमिली जेव्हा मोठी, म्हणजे आमची सगळेजण येतात वगैरे फॅमिली मधले, तर मला बरं पडतं. किंवा आपल्या घरी पाहुणे आले आणि इन्स्टंट फटाफट चपातीचं पीठ वगैरे मळायला मोठ्या पराती बरं पडते. म्हणजे ही अशा पद्धतीने मला भाकरी एवढी जमते. माझ्यापेक्षा मोठी मी ट्राय केली, पण ती माझी तुटते, पण ती हळूहळू मी शिकेन. गुड एफर्ट्स. चला मंडळी, आता आम्ही जेवून घेतो. नाही, आता तुम्हाला झुणका दाखवायचा ना अजून. ओके, मला पिठलं दाखवायचं त्यांना. चालेल, तुझी तयारी झाली की मला सांग, मी घे. आता उत्कर्ष हाच तवा कंटिन्यू करते ज्या तव्यामध्ये तिने भाकरी केलेली. तर मी थोडं राई टाकली, आता जिरं टाकते. ओके. त्याच्यानंतर हा थोडा कढीपत्ता. आता बघा मी इथे ना कांदा, मिरची, टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर आहे. तर पहिला कांदा टाकायचा. तो चांगला फ्राय करून घ्यायचा. मस्त झणझणीत झुणका. आणि इनफॅक्ट स्वामी महाराजांना सुद्धा झुणका भाकरी खूप आवडते. आणि आम्हाला सुद्धा आवडते. मस्त. आणि एका साईडला मी पाणी गरम करत ठेवलंय. मला आता पिठलं मध्ये टाकण्यासाठी पाणी पाहिजे. काही लोक पिठलं बोलतात, काही लोक झुणका बोलतात. मला आठवतं की ना, मला वाटतं 1990 मे बी 90ची अशी गोष्ट असेल की त्यावेळी 1 रुपयामध्ये झुणका भाकरी असं कन्सेप्ट आला होता, ज्याच्यामध्ये गरीब लोकांना खाता यावं म्हणून 1 रुपयामध्ये झुणका भाकर मिळत होती. झुणका भाकर केंद्र त्यावेळी निर्माण झालेली आणि त्या केंद्रांवर 1 रुपयात झुणका भाकरी असा कन्सेप्ट होता. आता मी थोडी हळद टाकलीये आणि थोडं लाल मिरची पावडर टाकलीये. आता काय होतं, हे असं जळतं ना, तर ह्याच्यासाठी ना थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे हे ह्याच्यामध्ये शिजून जातं. मग तो मसाला ना कुठलाही जळत नाही. ओके. टिप्स ऑफ द डे ते ह्याच्यामध्ये बोलायचे ना मास्टर शेफ कार्यक्रमात, ये था आपका आज का मास्टर शेफ का
नुसता. टिप ऑफ द डे. हा. आणि आता ह्याच्यामध्ये बघा बेसन टाकतात. आम्ही दोघंच आहोत. मुलं तर संध्याकाळी येणार आहे, पण आता पुरती करतो आम्ही. बाय द वे आम्ही मास्टर शेफ खूप फॉलो केलेला आहे. म्हणजे मी सुद्धा पर्सनली बघायचो. मी तो कार्यक्रम मला खूप आवडायचा. ओके. मस्त आता ना झणझणीत. त्याच्यामध्येच मी काय करते, डायरेक्ट आमचा जो कोल्हापुरी मसाला आहे, ह्याला घाटी मसाला पण म्हटला जातो, हा टाकते याच्यामध्ये. तुम्ही फक्त हिरव्या मिरची वरती पण बनवू शकता, पण मी तो टाकते. आणि थोडस मीठ. ओके. एकदम झणझणीत वास आलेला आहे. आणि चांगलं ह्याला मिक्स करून घ्या. आता काही काही लोक ह्याच्यामध्ये पाणी टाकतात आणि मग ह्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकतात. मी असंच करते. सुक सुक. नाही, असं बनवून मग त्याच्यामध्ये पाणी टाकते. ओके. म्हणजे बनवून ते आधी भाजून घेते. भाजून नाही, फक्त मिक्स करून घेते. भाजून Okay. नाही केले. आणि मग ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. ओके. मस्त वाटतं. त्याचा सुगंध ना पूर्ण घरात दरवळतो. हो, त्याचा झणझणीतपणा असा नाकात यायला लागला. आणि मग पाणी, गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. बरं, ह्याच्यासाठी काय असं स्पेसिफिकली कुठलंही भांडं वापरू शकतो की ते असं लोखंडाचाच तवा पाहिजे? नाही, कुठलंही भांड करू शकतो. मी आता भाकरी बनवली तर त्याच भांड्यामध्ये एक शॉर्टकट केला. ओके. हा, रियूज केला सेम भांड. यूज केला. येस. तर तुम्हाला जसा हवाय, पातळ हवाय किंवा तुम्हाला थोडासा घट्ट हवाय, तर तुमच्यानुसार तुम्ही हे करा. थोडंसं पाणी ठेवून शिजायला ठेवायचं. पण ते बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. जबरदस्त वाटतं. आणि ना ह्याच्यामध्ये लम्स नाही झाले पाहिजे. ओके. लम्स झाले तर मग तो खाताना ना दाताखाली नीट लागत नाही. हा हा. नाही पण अतिशुक्ती नाही, पण माझ्या बायकोच्या हाताला खूप चव आहे चांगली. जेवण खूप सुंदर बनवते आणि ती जे पण काही बनवते त्याला चव असते. थोडस हे शिजू द्यायचं, नंतर मग थोडासा कच्चा फ्लेवर लागतो ना, म्हणून थोडं शिजू द्यायचं. आता आम्हाला थोडंसं घट्ट लागतं ना, त्याच्यामुळे मस्त. बघू शकता कलरवरूनच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. या सगळे तुम्ही गावरान भाकरी आणि झुणका खायला. आता ह्याच्यामध्ये ना कोणी टाकतं की नाही मला माहिती नाही, पण मी काय करते, खवलेलं थोडं वरतून खोबरं टाकते. म्हणजे ही मला पर्सनली आवड आहे सुका खोबऱ्याची. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही सुद्धा टाका. मला थोडं सुकं खोबरं जेवणामध्ये आवडतं. म्हणजे जे ओलं खोबरं आहे ते आपण खिसून जे टाकतो ना, ते मला पर्सनली आवडतं. मग मी ते टाकते. सकाळी जे मी बनवलेलं, उत्कर्षाने भरलेलं आहे. सकाळी जे बनवलेलं तो सगळा नैवेद्य ऑलरेडी स्वामी दाखवलेला आहे. आता हा मी आता बनवला म्हणून मी आता दाखवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. टिफिन दाखव. का राहून गेलं का? संपवलंय पण मी स्कूलमध्ये ते असं म्हणजे व्हॅन मध्ये आणि आता झालं सुमीला थंडगार मला आवडतं. तुम्ही बघू शकतात आणि तुम्ही बघू शकतात. हे बघा माझा मी बोलली होती की नाही की ही आल्यानंतर स्विमिंगला जाणार म्हणून. कुठे गेली? हे बघा, हिला असं पकडावं. तुम्ही बघू शकता. ते बघा फुल आहे.
हा आणि फुल आहे रे. फुल भरलं तुम्ही बघू शकता. मी बोलली होती की नाही, ही आल्यानंतर माझं मला हे पण आहे. बोलणार की मम्मा डॅडा मला स्विमिंगला जायचंय. आणि तुम्ही तर हिने बघू ते शकता, पूर्ण केलेले आहे. सुंदर आणि आता- झाली. आता मला डॅडी कॅप घालणार आहे. आम्ही लिफ्ट मध्ये पोहोचणार, त्यानंतर स्विमिंगला. बिल्डिंगच्या खाली पोहोचणार. हा? तर आम्ही मज्जा करणार आणि स्विमिंगला. हा ओके, आता स्विमिंगला गेल्यानंतर भेटूया आपण. हा बाय. अजिबात धीर नाहीये. आणि मला आहे. कधी जाऊन त्या पाण्यामध्ये डुबकी चला आधी मारतो असं. शिवांशला कधी पाण्यात जाऊन जा, कधी जाऊन त्याला पाण्यात उडी. हो 4 वाजले. ट्यूब घे. नाही बाबू, ते खूप खोल आहे ते. कृष्णा खोल आहे ते बाबा. नाही बाळा, ते खोल आहे. 1 मिनिट थांब. 1 मिनिट थांब. कृष्णाला डायरेक्ट उडी मारायची आहे. मला भीती वाटते. जा, ते इथेच ठेवतो मी. जा, हा तू बाजूला हो. जा, हात धर. हा, येस. वाव, उभी राहिलीस तू बाबू. हा, ओ माय गॉड. मला वाटलं काय की तू बुडशील. वाव, माझे बाल मोठं झालं. कृष्णा बाबू, तरी पण पुढे नको जाऊ, कारण तिथे पुढे थोडं खोल आहे बाबा. नको बाबा. आजच पाणी क्लीन केलेलं आहे, त्यामुळे पाणी एकदम निळं दिसत आहे. नाहीतर 2 दिवसाआधी असं होतं की पाणी खूप ग्रीन झालेलं आणि घाण पण झाली होती. तरी सुद्धा कृष्णा म्हणत होती की मला जायचं आहे. मी म्हटलेलं तिला की थोडं धीर धर, पाणी क्लीन झालं ना बघा किंवा आपण जाऊ. आज पाणी क्लीन झालं. मला सकाळी जेव्हा ती स्कूलला जात होती त्याच वेळी तिने सांगितलेलं की मला आज जायचं आहे स्विमिंगला, कारण की पाणी आता क्लीन झालेलं आहे. सो आज तिला ट्युशनला जायच्या आधी घेऊन आलो. करून दाखवा आता करून दाखवा. ओके, दाखवा आता मला. मी जास्त वेळ राहू शकतो, पण याच्यासाठी मुलं आता स्विमिंग पूलमधून बाहेर आलेली आहेत आणि आता रेडी आहेत ट्युशनला जाण्यासाठी. आता मी त्यांना ट्युशनला दोघांना पण मी ट्युशनला सोडणार आता, आणि त्यानंतर घरी जाणार. दोघं पण आता शांत झालेली आहे. आता मी ह्या व्हिडिओला इथेच एंड करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर करा.